पोलीस भरतीमध्ये मित्रांनो ग्राउंडचा आपण विचार केला तर ग्राउंड जवळ-जवळ 50 मार्कचा आहे. म्हणजेच काय तुम्हाला गोळाफेक, त्याच्यानंतर तुम्हाला 100 मीटर 15 मार्क, गोळाफेक 15 मार्क आणि बाकी जे काय आहे तुमचं 1600 मीटर 20 मार्कचं आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो जे सगळ्यात आउट ऑफ घेण्यासारखा जर इव्हेंट पाहिला तो 1600 मीटर आहे. कारण की 1600 मीटरमध्ये टायमिंग बऱ्यापैकी चांगला दिलेला आहे आणि तिथे जर तुमच्याकडे प्रॅक्टिस असेल, तुमच्याकडे स्टॅमिना असेल, तुमच्याकडे पळण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुम्ही त्यामध्ये आउट ऑफ म्हणजेच 20 मार्क मिळवू शकता. 1600 मीटरबद्दल तुम्हाला कोणाला डाऊट असेल किंवा कोणाला कसं पळायचं, काय करायचं, ट्रिक्स हव्या असतील, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्याबद्दल एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येऊ. सेकंड आलं 100 मीटर. आता 100 मीटरमध्ये आउट ऑफ 20% मुलं येतात. मलाही माहिती आहे, मी पण भरत्या केल्यात. 20% मुलं होतात. बाकी जी 80% मुलं आहेत ते कुठेतरी 1-2 मार्कांनी मागे पुढे राहतात. कारण त्यामध्ये टायमिंग जर आपण पाहिलं तर खूप कमी आहे. 100 मीटरनुसार खूप कमी आहे. स्प्रिंट जी आहे ती खूप खतरनाक लावावी लागते. तेव्हाच ती तुम्ही पूर्णपणे आउट ऑफ घेऊ शकतात. असतात मुलं, नाही असं नाही आहे. 20% मुलं अशी असतात की जी 100 मीटरमध्ये आउट ऑफ मार्क घेतात. त्यामध्ये काही टॅक्टिक्स आहेत मित्रांनो, थोडक्यात मी तर सांगतो. यासाठी वेगळा व्हिडिओ देणार नाही आहे. तर यामध्ये काय तुम्ही जेव्हा बसून बसून उठता ना त्यावेळी मित्रांनो काय होतं, तो उठण्याचा जो टायमिंग आहे, तो उठण्याचा टायमिंग, तुमचा क्लॅप ऐकण्याचा टायमिंग आणि तुमचा उठण्याचा टायमिंग जर सेम झाला, तर तुम्ही नक्कीच मॅक्झिमम मार्क घेऊ शकता. ते कसं करायचं, तुम्ही इंटरनॅशनल ज्या रेस असतील म्हणजे ज्या ऑलिम्पिक लेवलच्या वगैरे जे काय 100 मीटरच्या जे काही इव्हेंट असतात ते तुम्ही पाहत असाल. त्याच्यामध्ये हा व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही पहा, जे काही नॅशनल प्लेयर आहेत त्यांची जर टॅक्टिक्स पाहिली, तेच इथे वापरतात. ते कुठे वापरतात पोलीस भरतीमध्ये. जेव्हाही आपण ऑन युअर मार्क, गेट सेट, जेव्हा गो, गेट सेट आणि गो याच्यामधील जो फरक आहे, तो जर आपण पाहिला तर जवळ एक 3 सेकंदाचा फरक असतो. म्हणजे 1, 1, 2, 3. तर तो 1, 2, 3 जो आहे, तो तुम्हाला मनातल्या मनात काउंट करायचा आहे. म्हणजेच काय, की जेव्हा तो क्लॅप होतो, गेट सेट, गेट सेट, सेटनंतर 3 तुम्हाला काउंट करायचे आणि ते एक काउंट जे आहेत ते तुम्हाला गोमध्ये वापरायचे. तर ते गोमधून वापरून झाल्यानंतर तुम्ही तिथे बघू शकता, की जेव्हाही जे नॅशनल जे काही गेम्स होतात त्याच्यामध्ये ह्या टॅक्टिक्स वापरल्या जातात आणि तेव्हाच बरोबर गोचा क्लॅप आणि तो उठलेला असतो. मग तो तुमचा जो मिली सेकंद आहे म्हणजे उठलेला जो वेळ आहे, तो फॉलमध्ये धरलेला जात नाही. जोपर्यंत तुम्ही पाय पुढे टाकत नाही, जोपर्यंत त्या रेषेच्या पुढे पार होत नाही, तोपर्यंत तो फाऊल असतो. त्यामुळे तुम्ही गो म्हणायला तुमचा हवेत पाय असायला जर असेल, तर तुम्ही सगळ्यात आधी उठलेला असता आणि सगळ्यात आधी पोहोचलेला असता. त्याच्यामुळे मित्रांनो तुमचा मिली सेकंद तिथं वाचतो. दुसरी ट्रिक जर सांगायचं म्हटलं, तर दुसरी ट्रिक म्हणजे काय आहे, तर जेव्हा 100 मीटर आपण 100 मीटर शेवट जे एंडिंग येतं आपलं, शेवटचं एंडिंग म्हणजे काय, शेवटचे आपण 5 मीटर पकडू, तेव्हा माइंड काय म्हणतं आपलं, की यार आलोय आपण जवळ, स्पीड कमी करायची आहे. तर ती स्पीड कमी करायची नाही आपल्याला. शेवटचा जोपर्यंत आपण जो 100 मीटरचा लास्ट डेडलाईन आहे, जोपर्यंत तुम्ही ती पार करत नाही, तोपर्यंत आपल्याला 100 मीटर त्याच ताकदीने पळायचं आहे, जिथून तुम्ही सुरुवात केली होती. अन्यथा तुम्हाला ते मिली सेकंद कमी पडतील. मुलं काय करतात मित्रांनो, आता 100 मीटर संपायला आलंय, ब्रेक मारायला बघतात. का तर पुढे जाऊन तोंडावर पडू नये. असं कधीच होत नाही, कारण की तिथे आपल्याला पकडणारे भरपूर पोलीस बांधव उभे असतात. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं, तर सगळ्या गोष्टी आपल्यासाठी सेट केलेल्या असतात. असं काय तुम्ही पुढे पडणार नाही आहे, काय नाही आहे. पण एकच चान्स आहे, तो एक चान्स आपल्याला सोडायचा नाही आहे. त्याच्यामुळे जेवढ्या ताकदीने तुम्हाला पळता येईल, तेवढ्या ताकदीने तुम्हाला पळून ते 100 मीटर पार करायचं आहे. आता मित्रांनो तिसरा इव्हेंट येतो, तो म्हणजे आपला गोळाफेक. आता गोळाफेकमध्ये आउट ऑफ मार्क जर तुम्हाला घ्यायचे असतील, इझी आहे. थोडी तुमच्या इथे ताकद हवी, थोडी तुमच्या कमरेत ताकद हवी आणि थोडी तुमच्या मांड्यांमध्ये ताकद हवी. ती कशी मिळणार? तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, एक डबल बार आहे. प्रत्येकाच्या गावात असतो, प्रत्येकाच्या चौकात असतो, प्रत्येकाच्या जिममध्ये असतो. तो डबल बार जेवढा तुम्हाला मारता येईल आत्ता, तो मारा. हातपाय तोडून घेऊ नका. ऑलरेडी तुमचं शरीर प्रॅक्टिस करत असेल तर बेस्टच आहे. तुम्हाला एवढं हातपाय तोडणं एवढं काम करायचं नाही. पण तुम्हाला मॅक्झिमम रोजचे 20 डबल बार मारायचे आहेत. खांद्यात ताकद येईल, इथे ताकद येईल. दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्हाला जेव्हा डिप्स करायचे तेव्हा डिप्स असे हात ठेवून मारा, तुमच्या इथे ताकद येईल. इथे ताकद असेल तर तुम्हाला जोर लावायला एक ताकद मिळेल. त्यामुळे डिप्स ह्या प्रकारे, डबल बार, हे 2 गोष्टी तुमच्या व्यायामामध्ये समाविष्ट करा. तुम्हाला नक्कीच गोळाफेकमध्ये तुमचा फरक जाणवेल. तर हे 3 जे इव्हेंट आहेत हे तुम्हाला आउट ऑफ मार्क घेण्यासारखी आहेत. 100 मीटर थोडं तुम्हाला मागे पुढे होऊ शकतं, परंतु 1600 मीटर आणि गोळाफेक याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट मार्क घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही हे जे 3 इव्हेंट आहेत याच्यामध्ये पोलीस भरतीचं जे काही आहे, ते सगळ्या गोष्टी पार करून तुम्हाला आउट ऑफ म्हणजे 45 पेक्षा जास्त मार्क इथे मिळवू शकता आणि वर्दी जी आहे त्यामध्ये तुम्ही मिळवू शकता. बाकी जो काही पार्ट राहतो तो म्हणजे लेखीचा किंवा मेडिकलचा किंवा डॉक्युमेंटेशनचा, याच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बनलेले आहेत. इथून पुढे सुद्धा बनतील. त्यापूर्वी मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा लाईक करा. लाईक केल्यानंतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जो काही तुमचा प्रश्न असेल, जे काही तुमचे डाऊट असतील, बेसिकच्या बेसिक डाऊट असू द्या, काहीही असू द्या,
तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नक्कीच तुम्हाला त्याच्यावरती लवकरात लवकर उत्तर दिले जाईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. आवडला असल्यास नक्की लाईक करा. त्याचसोबत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा एखाद्या निवडूसह, अशा एखाद्या विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.